नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. गुरुचरित्र पारायण सुरू करायची वेळ अगदी जवळ आली आहे. 28 तारखेपासून आपल्याला सुरू करायचं आहे ते 4 तारखेपर्यंत. 4 तारखेला दत्त जयंती आहे आणि 5 तारखेला पारायणाची आपल्याला सांगता करायची आहे. गुरुचरित्र पारायणमध्ये सर्वांचा प्रश्न असतं की मांडणी करायची कशी करायची, काय मांडणी तर करायची असती, केलं तर खूप अतिउत्तम. मांडणीमध्ये काय असतात, स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती किंवा दत्त महाराजांची फोटो किंवा मूर्ती, अखंड दिवा, चौरंग मांडून वगैरे ठेवायचं असतं, एक कळश, एक नारळ. पण काही कारणामुळे किंवा वेळेअभावे किंवा घर लहान आहे, जागा नाही, मांडणी करू शकत नाहीत, असे असंख्य प्रश्न असतात. तर आपण मांडणी नाही केलो तरी पण चालेल, हरकत नाही. आपण देवघरामध्ये तर आपल्या महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असतीच असती, त्याच्यासमोर पण आपण बसून गुरुचरित्र पारायण करू शकतो. मांडणी कंपल्सरी करावं म्हणून असं काही नाही, केलं तरी चालेल, नाही केलं तरी हरकत नाही. एवढं एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला की अखंड दिवा आपल्याला चालू ठेवायचा. आणि अखंड दिवा आपण दिवसभर जरी नाही ठेवलं तरी आपण जितके वेळ पोथी वाचन करणार आहोत तोपर्यंत मात्र दिवा प्रज्वलित राहायला पाहिजे. ह्याची काळजी आपल्याला घ्यायची आणि त्याप्रमाणेच त्याच्यामध्ये तेल किंवा तूप घालून आपल्याला दिवा पेटवायचा आहे. आणि अगरबत्त्या मात्र 3 लावायचेत आपल्याला. 3 कशाला, म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश. आपण दत्तावतार श्री गुरुचरित्र दत्त महाराजांचं आहे ना, त्याच्यासाठी आपल्याला 3 अगरबत्त्या कंपल्सरी लावायचे आहे. आणि आपण जे काही खातो ते आधी महाराजांना नैवेद्य दाखवून 2 वेळा आरती करायची आहे. संध्याकाळच्या आरतीमध्ये आपण दूध, साखर, खडी साखर, ड्राय फ्रूट्स किंवा फळं हे पण आपण दाखवून नैवेद्य दाखवू शकतो. आणि रात्री आपल्याला विष्णू सहस्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्राचं पठण किंवा श्रवण करायचं आहे. श्री स्वामी समर्थ.